हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण पाहतोय की कृष्णा ही दुष्यंतच्या डोक्यावरती छान हेअर मसाज करून देत असते. तर दुष्यंत म्हणत असतो की कृष्णा यार, मी आता US ला निघून गेलो ना की मी हे सगळं खूपच जास्त मिस करणार आहे. नाही म्हणजे तू हे एवढं छान प्रेमाने मसाज करून देतेस, मला या सगळ्याची ना तिकडे खूप आठवण येणार आहे. त्यावर ती म्हणत असते, दुष्यंत सरकार तुम्ही ना उगाच काय बी बोलू नका, उगाचच्या उगाच माझं कौतुक करायला असा ना. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, अरे उगाचच्या उगाच का कौतुक करू, मी उगाच नाही बोलत आहे, खरंच सांगतोय तू खूप छान मसाज करतेस आणि खरंच मला बरंही वाटतं आहे की. त्याबरोबर ती म्हणत असते, नाही नाही उगा कौतुक करायला आहे, तुम्हासनी काय वाटलं मला कळना झालं आहे काय. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा मी कुठलीच गोष्ट उगाचच्या उगाच करायची म्हणून कधीच करत नाही, कळलं. मी एखादी गोष्ट केली तर ती पूर्ण मनापासून करतो. त्याबरोबर आता कृष्णा ही लाजते आणि हसत तिकडनं निघून जाते. दुष्यंत म्हणतो, अरे काय ही मुलगी एवढंसं कौतुक केलं तरी केवढी खुश झाली. खरंच कृष्णा आहे ना छोट्या छोट्या गोष्टीत खूप पटकन खुश होते, छोट्या छोट्या गोष्टीत तिचा आनंद असतो. कृष्णा खरंच खूप वेगळी असतो, खूप ग्रेट आहेस, असा विचार आता दुष्यंत करत असतो. त्यानंतर आता बराच वेळ होतो तरीही अजून सावित्री आलेली नसते. त्यामुळे मग दुष्यंत आता फोन करतो भक्तीला आणि विचारतो की सावित्री येणार होती, मग ती कुठे आहे. त्याबरोबर आता ती सांगत असते की अहो दाजी तुम्हासनी तेच सांगाया मी फोन करणारच होतो. अहो म्हणजे काय झालं ना, आईची तब्येत अचानक बिघडल्या, त्यामुळं आईला काय तिकडे यायला जमणार नाही. दुष्यंत म्हणतो, पण असं अचानक काय झालं, अशी अचानक तब्येत कशी काय खराब झाली. त्याबरोबर मग ती सांगत असते, अहो दाजी म्हणजे ते काय कळना झालं ना मला, पण अचानकच बिघडली आईची तब्येत. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, बरं काळजी घ्यायला सांग त्यांना. आणि मग भक्ती म्हणते, दाजी तुम्ही अमेरिकेला चाललाय होय, कृष्णीकडनं कळालं. दुष्यंत म्हणतो, हो. त्याबरोबर ती म्हणत असते, दाजी अहो तुम्ही तिकडे गेल्या हो, इकडं आमच्या कृष्णीचं कसं होणार. नाही म्हणजे तुमच्या रूपानं तिला प्रेम मिळालं, एवढे दिवस ती घर होतं तरी बी घर नसल्यासारखीच होती, आणि आता तुमच्यामुळं तिला समज सुख मिळालं, तिच्यासाठी तुम्हीच तिचं सर्वस्व आहेसा, आणि आता तुम्हीच जर असे. त्याबरोबर भक्तीने हे म्हटल्यावर दुष्यंत तिला सांगतो की मी काय कायमचा नाही जात आहे तिकडे, मी फक्त कामापुरता चाललो आहे, काम झाल्यावर मी परत येणार आहे, आणि जर मला तिकडे वेळ लागणार असेल तर मी कृष्णालासुद्धा माझ्याकडे तिकडे बोलवून घेईन, त्यामुळे तू काळजी करू नकोस. त्यावर हे ऐकून भक्तीला बरं वाटतं. भक्ती म्हणते, बरं दाजी तसं तर तसं, मी ठेवतो आता. आणि मग भक्ती फोन कट करते. ती आता म्हणत असते की कृष्णे तुला दुष्यंत सरकार मिळाले तर आहे, पर तुझ्या नशिबात पिरमाचा खूप अभाव आहे बघ, नाहीतर आपली आई आज अशी वागली नसती. त्याबरोबर इकडे बाळजाबाई एकट्याच बसलेले असतात आणि बाळजाबाईंना आता मैनावतीचे शब्द आठवत असतात. अहो बाळजाबाई, आज हे जे काही माझ्या डोक्यात पडलं का नाही, हे खरं तर माझ्या डोक्यात पडणारच नव्हतं. अहो ह्यो नेम तुमच्याच डोक्यात होता, पर लई थोडक्यानं वाचलाय बघा तुम्ही, नाही म्हणजे आज तुमचं डोकं फुटणारच होतं. त्याबरोबर आता बाळजाबाईंना ते सगळं काही आठवत असतं. तर आता तोपर्यंत दुष्यंत हा बाळजाबाईंकडे येतो आणि काय गाई कसला एवढा विचार करतेस असं विचारतो. बाळजाबाई म्हणतात, अरे आमच्या डोक्याला काही एक व्याप असतोय वे, बोल की तू काय म्हणतोयस ते. त्यावर दुष्यंत हा बाळजाबाईंना काही सांगणार तोच इकडे पूजा मोबाईल खेळत बसलेली असते. इतक्यात तिला जाणवतं की कोणीतरी आलंय. तशी पूजा मोबाईल वापरण्याचा बंद करते आणि गप्प पुतळ्यासारखी बसते. कृष्णा पूजाला म्हणते, पूजे हे बघ मी इथं पाणी ठेवलं आहे, आणि तुला आणि काय हवं आहे काय. त्यावर पूजा लगेचच कृष्णाबरोबर रूढ बोलायला सुरुवात करते. पूजा म्हणत असते, ए तू कशाला आली आहेस इकडे, आणि तू कोण आहेस, तू का आलीस माझ्या खोलीत. मला जर काही हवं असेल ना तर मी माझ्या फ्रेंडला सांगेन ना, तू जा ना इकडनं, मी तुला बोलवायला आली आहे का, जा इकडनं. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते, पूजे अगं काय गं अशी कशापायी बोलायलास, आणि असं अचानक काय झालं काय तुला. त्याबरोबर पूजा म्हणत असते, मला काही नाही झालेलं, आणि मी ना जे बोलते ते बरोबरच आहे, तू का आली आहेस इथे, तू जा, मला काही हवं असेल ना तर मी माझ्या फ्रेंडला सांगेन, तो मला आणून देईल, तू जा. त्याबरोबर कृष्णा म्हणते, पूजे अगं बरं तुला नको वाटत असेल मी इथं थांबाय तर मी जातो, पर एक गोष्ट बोलू काय,
नाही म्हणजे तुला जुनं काय आठवतं आहे नाही आठवत आहे मला खरंच काही ठावं नाही. पर एक गोष्ट तुला सांगतो. अगं आपण दोघी बहिणी आहोत. होय खऱ्या खुऱ्या. पूजा म्हणते गप ग. उगाचच मला काही आठवत नाही आहे या गोष्टींचा तू फायदा घेऊन मला काहीतरी खोटं नाटं सांगू नकोस. समजलं ना. त्याबरोबर कृष्णा म्हणते अगं म्या कशापायी खोटं बोलीन पूजे. म्या खरं बोलायलोय. आपण खरंच बहिणी आहोत. पण पूजाला कृष्णाचं बोलणं खरं वाटत नाही आहे असं मुद्दामून पूजा कृष्णाला भासवत असते. मग कृष्णा पूजाजवळ तिथं बसते आणि म्हणते अगं पूजे म्या कशापायी खोटं बोलीन बरं तुझ्याबरोबर. पूजा म्हणते हे बघ तू ना जास्त खोटं बोलू नकोस आणि तू माझी आई बनण्याचा प्रयत्नसुद्धा करू नकोस. समजलं ना. त्यामुळे ना तू आता इकडनं निघ चल. जा गं तू का उगाच माझाही वेळ वाया घालवतेस आणि तुझाही. जा ना निघ. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते पूजे अगं असं कशापायी बोलायलास. म्या म्हणायलोय नवं म्या भन आहे तुझी म्हणून. आणि मग आता कृष्णा ही तिथे पूजाच्या जवळ बसते आणि पूजाला म्हणत असते आणि पूजे तू म्हणलीस का नाही ते एकदम बरोबर आहे बघ. नाही म्हणजे म्या तुझी आई कधी होऊच शकत नाही. पण तरी बी तुला एक गोष्ट सांगतो बघ. ती म्हणजे अशी की म्या तुझी आई नाहीच बनू शकत. कारण मला आईचं प्रेम काय असतं आईची माया काय असते मुळात हे ठावच नाही ना व. म्या इतकी तुझ्या इतकी नशीबवान नाही बघ. तू लई नशीबवान होतीस. तुला आईचं प्रेम आईची माया समज मिळालं खरंच. असो. त्याबरोबर आता पूजा मात्र काहीच बोलत नसते कारण पूजाला कृष्णाच्या या सर्व वाक्यांनी काही फरकच पडत नसतो. कारण पूजाला कृष्णाबद्दल काही वाटतच नसतं. पूजा ही मात्र कृष्णाला म्हणते तू जा गं इकडनं. तू जातेस की मी माझ्या फ्रेंडला बोलू. त्यावर कृष्णा म्हणते बरोबर तुला नगं ना मग म्या इथं थांबलेलं. तर नाही थांबत म्या. जातो इथनं. तर खरं सांगतो पूजे आपण दोघी खरोखर बहिणी आहोत. खरंच. त्यावर पूजा म्हणते नाही या तू माझी बहीण नाही आहेस. तू उगाच मला काहीतरी खोटं नाटं सांगू नकोस. खोटं बोलते आहेस तू. मला माहिती आहे तुला काय वाटतं आहे मला कळणार नाही का तू बोललेलं खोटं. पण मला बरोबर कळतं आहे की तू मला गंडवते आहेस तू माझ्याशी खोटं बोलते आहेस. त्यामुळे तू ना आणखीन जास्त खोटं बोलू नकोस. त्यावर कृष्णा म्हणते अगं म्या नाही खोटं बोलत आहे. पूजे म्हणते नको गं बोलूस. निघ म्हटलं ना इकडनं तुला कळत नाही का. त्यावर कृष्णा म्हणते अगं वय जातोच की म्या. आणि मग कृष्णा ही लगेचच पूजाच्या रूममधून बाहेर पडते. तर दुष्यंत हा बाळजाबाईंना म्हणत असतो आई तू म्हणजे माझ्यासाठी एक गोष्ट करशील. त्यावर बाळजाबाई म्हणतात अरे बोल की दुष्यंत काय मदत हव्या. त्यावर दुष्यंत विचारतो तू एक दिवसाकरता कृष्णाची आई होशील. त्यावर बाळजाबाई म्हणतात अरे दुष्यंत नाही र बाळा असं एक दिवसासाठी कुणाची आई नाही होता येत. आई होणं हे असं सोपं नसतं बाबा. नाही जमणार. नाही म्हणजे. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो अगं पण तू कृष्णाला मानतेस की मुलगी. बाळासाहेब म्हणतात अरे हो पण म्हणून हे असं नाही करता येणार ना. दुष्यंत म्हणतो अगं काय फरक पडतो तूच तर नेहमी म्हणतेस ना की कृष्णाला मी माझी सून कमी आणि मुलगी जास्त मानते. मग जर तू तिला मुलगी मानतेस तर तिच्यासाठी हे सगळं करायला तुला काय हरकत आहे. तू तर सहज करू शकतेस. बाळासाहेब म्हणतात अरे मला करायला काही हरकत नाही म्या करीन. पण कृष्णा मला आई म्हणून बघू शकणार नाही रे. म्हणजे तिच्या मनात माझ्याबद्दल बाळजाबाई हीच जागा आहे का नाही. मग म्या तिच्या मनात तिच्या आईची जागा कधी बी नाही घेऊ शकणार बाळा. तुला कृष्णाला खुश करायचं आहे की नाही. मग म्या काय म्हणतो तू दुसरं काहीतरी कर की. नाही म्हणजे तू तिला एखादं साधं फूल जरी दिलंस का नाही तरी बी तिलाही खुश होऊन जाईल बघ. त्यामुळं तुला हे समज करायची काही गरजच आहे असं काहीच नाही. हां त्यामुळं तू आहे की नाही तू तसलं काहीतरी कर. तिला एखादं गुलाब दे किंवा आणखीन काहीतरी कर की तिच्यासाठी. पण मला म्हणजे तुला कळतं आहे ना व मला काय सांगायचं आहे ते. त्यावर दुष्यंत हा नाराज होऊन गप्प बसतो. बाळजाबाई ह्या मनातल्या मनात म्हणत असतात दुष्यंत माझा पदर फक्त तुझ्यासाठी आहे. त्या कृष्णेला मी या पदराआड कधीच घेणार नाही. खरंच. आणि तू माझ्या पदराखालनं त्या कृष्णाच्या कुशीत जाणार नाही ह्याची बी काळजी मी बरोबर घेईन. आता बाळजाबाई लक्षात घेतात की दुष्यंत गप्प बसलाय. दुष्यंत विचार करतो याचा अर्थ. मग ते दुष्यंतला म्हणतात अरे दुष्यंत मी काय म्हणतोय कशापायी तू एवढा विचार करायलायस. हां नगं की. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो काय झालं. त्यावर आई म्हणते अरे तुला काय वाटायलंय मला कळत नाही काय. तुझ्या डोक्यात काहीतरी सुरू आहे बरोबर नवं. त्यावर दुष्यंत म्हणतो नाही आई. त्याबरोबर मग बाळजाबाई ह्या लगेचच दुष्यंतला म्हणतात की तू जास्त त्राण घेऊ नको कळलं ना. त्यानंतर दुसरीकडे कृष्णा ही दुष्यंतला फोन लावून बघत असते. पण दुष्यंत हा काही फोन उचलत नसतो. कृष्णा विचारत असते
काय झालं असेल बरं तिकडं? दुष्यंत सरकार माझा फोन कशा पायी नसतील घेत? हां, कामात असतील काहीतरी महत्त्वाच्या. जाऊ दे जाऊ दे, नको आता फोन करा पुन्यांदा. दुष्यंत सरकार महत्त्वाच्या कामात असतील तर उगा रागवतील. म्या नंतरच करतो त्यासनी, किंवा ते मोकळे झाले की येतील की घरी. हां, आणि मग कृष्णा ही आता झोपून घेते. त्याबरोबर आता त्या ठिकाणी कृष्णाची आई येऊन बसलेली असते. आता आई येते, कृष्णाचं डोकं अलगद स्वतःच्या मांडीवरती घेते आणि कृष्णाच्या त्या डोक्यावरून ती सहजपणे हात फिरवत असते. आता मोबाईलवर अंगाईसुद्धा लावलेली असते आणि आता कृष्णा ही आईच्या पायाला हात लावते आणि आईला म्हणत असते, आई खरंच तू इथे आलीस हे बघूनच मला खूप बरं वाटतंय. मला वाटलं नव्हतं बघ तू इकडे येशील, मला असं मायेनं जवळ घेशील कधी. खरंच कधीच वाटलं नव्हतं, पण तू आलीस आणि तू मला जवळ बी घेतलंस. तुला ठावाय आहे, आज तू मला जगातलं समज सुख दिलं आहेस. आज माझ्या इतकं ह्या जगात कोणी म्हणजे कोण बी सुखी नाही. खरंच तुझ्यामुळं मला लई बरं वाटायलं आहे बघ. खरंच असं म्हणत कृष्णा ही आता लगेचच तिच्या आईचा हात पकडते आणि म्हणत असते, आई खरंच तू येशील असं वाटलं नव्हतं गं, पर तू आलीस, मला जवळ घेतलंस. तुला ठाव आहे ना व, हे माझं अगदी लहानपणापासूनचं सपान होतं का एक दिस तरी तू मला हे असं पिरमानं जवळ घ्यावं, माझ्या डोक्यावरनं मायेनं हात फिरवावा, माझी काळजी घ्यावी. मला लई बरं वाटायलं आहे. असं म्हणत कृष्णा आईचा हात धरते आणि वरती बघते, तर दुसरी तिसरं कोणी नसून तर दुष्यंतच साडी नेसून तिच्या डोक्याजवळ बसलेला असतो. आता कृष्णा दुष्यंतला बघते आणि म्हणत असते, आहे खरंच लई सुखी आहे मी आज. बरं का गं, मला एवढे दिवस स्वतःपासून लांब ठेवलंस का? काय एवढे दिवस का माझ्या डोक्यावरनं हात नाही फिरवलंस? त्यावर दुष्यंत म्हणतो, आता फिरवलाय ना? त्यावर कृष्णा म्हणते, वय. त्यावर कृष्णा म्हणते, इतके दिवस मला पोरकं ठेवलंस. त्यावर दुष्यंत म्हणतो, पण आता तू पोरकी नाही आहेस, आता मी घेतलं ना तुला जवळ. त्याबरोबर कृष्णा ही खूप जास्त इमोशनल झालेली असते, तर कृष्णाबरोबर दुष्यंतसुद्धा इमोशनल होतं. मग कृष्णा उठून बसते आणि दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार अहो काय हे समज. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा तू माझ्याजवळ इच्छा व्यक्त केली होतीस की तुला तुझ्या आईचं सुख, तुझ्या आईचं प्रेम अनुभवायचं आहे, म्हणून मग मी हे सगळं त्याच्यासाठीच केलं. मी खूप प्रयत्न केले दुसरं काहीतरी करण्याचा, पण मला नाही जमलं. नाही म्हणजे मी तुझी इच्छा पूर्ण करावी अशी माझी खूप इच्छा होती. आईच्या प्रेमावर तर सगळ्यांचाच हक्क असतो ना, मग ते तुलाही मिळावं असं मला वाटत होतं. म्हणून मग मी एका पुस्तकात एकदा वाचून ठेवलं होतं की बायको नवऱ्याच्या प्रत्येक प्रसंगी रूपं बदलते. ती कधी आई असते, कधी मैत्रीण असते, कधी जोडीदार असते. मग मी विचार केला की जर बायको आपल्या नवऱ्यासाठी ती प्रत्येक गोष्ट करू शकते, तर मग एक नवरा आपल्या बायकोसाठी हे सगळं का नाही करू शकत. आणि म्हणूनच मी सुद्धा आज तुझ्यासाठी हे सगळं केलं. खरंच कृष्णा, मला US ला जाण्याआधी तुझी संपूर्ण बकेट लिस्ट कंप्लीट करायची आहे. मला खरोखर तुझ्यासाठी खूप काही करायचं आहे कृष्णा. त्याबरोबर कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार, तुम्ही आज जे केलं आहे का नाही ते खूप केलं आहे माझ्यासाठी, एकदम लय. दुष्यंत सरकार नाही, आहे आहे. अगं एवढं समजा छान केलं आहेस ना. मग आता हे गाणं कशा पाहिजे मोबाईलवर वाजवायलास? आता ते अंगाई बी तूच गा की काय? आता कृष्णाने दुष्यंतला असं म्हणल्यावर दुष्यंतच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू येतं. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार मला लई भारी वाटायलं आहे बघा, खरंच. आणि मग कृष्णा पुन्हा दुष्यंतच्या मांडीवरती डोकं ठेवते आणि दुष्यंतचा हात पकडते घट्ट आणि झोपून घेते. त्याबरोबर दुष्यंत कृष्णाच्या डोक्यावरून हात फिरवत असतो मायेने. त्यानंतर आता दुष्यंत हा स्वतः अंगाई म्हणायला लागतो, लिंबोणीच्या झाडाखाली चंद्र झोप लाग बाई. हे जे गाणं आहे ते गाणं आता दुष्यंत गात असतो आणि कृष्णाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतो. कृष्णा झोपलेली असते, दुष्यंत तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतो. छान अगदी दृश्य दिसत असतं. दोघंही जण भावूक असतात. बघता बघता हळूहळू दुष्यंत कृष्णाच्या डोक्यावरून हात फिरवताना कृष्णाचे डोळे बंद होतात आणि कृष्णाला आता तशीच झोप लागलेली असते.
आता कृष्णाला झोप लागलेली असते. ही गोष्ट दुष्यंत बघतो. दुष्यंत कृष्णाच्या डोक्यावरून हात फिरवतोय. हे सगळं दृश्य दाराबाहेर उभं राहून पूजा बघत असते आणि पूजाला हे सगळं बघून खूपच जास्त राग येत चाललेला असतो. पूजाला जेलसी होत चाललेली असते की हे सगळं काय सुरू आहे असं तिला वाटत असतं. पण गप्प राहण्यावाचून आणि हे सगळं शांतपणे बघण्यावाचून तिच्याकडे काही पर्याय नसतो. तर इकडे दुष्यंत हा मात्र छान कृष्णा झोपेपर्यंत अंगाई गात असतो. कृष्णा झोपल्यावर मग आता दुष्यंत हा तिच्याकडे बघत असतो. तर हे सगळं पूजा रागारागात बघत असते. पूजाला खरं तर या सर्व गोष्टी अजिबातच आवडत नसतात. पण गप्प राहण्यावाचून शांत बसण्यावाचून तिच्याकडे काहीच पर्याय नसतो आणि त्यामुळे ती गप्प बसून असते आणि हे सगळं बघत असते. तर इकडे आता कृष्णा ही दुसऱ्या दिवशी जेव्हा उठते तेव्हा तिला दिसतं की दुष्यंत हा अजूनही तसाच आपल्या उशाजवळ बसून झोपलेला आहे. मग कृष्णा ही लगेचच उठते. दुष्यंतच्या अंगावरती पांघरून घालते. त्याला व्यवस्थित झोपू देते आणि मग ती आता कपाट उघडते आणि कपाटात काल दुष्यंत जी साडी नेसला होता ती साडी असते. कृष्णा ती साडी घेते, तिच्यावरून हात फिरवते आणि ती साडी नेसायला बाथरूममध्ये घेऊन जाते. त्याबरोबर इकडे पूजा म्हणत असते की काहीही झालं तरी डीला आता मी इथून कुठंही जाऊ देणार नाही. त्याला थांबवण्यासाठी मग मला त्या कृष्णाच्या जीवावर जरी उठायला लागलं ना तरीही चालेल, मला काहीच फरक पडत नाही. आणि मग आता दुष्यंत आणि कृष्णा एक मोठं पातेलं डोक्यात घालून जेव्हा चालत असतात त्याचवेळी मुद्दामून पूजाने आता त्या ठिकाणी वायर कापून टाकलेली असते. आता त्या वायरला करंट येत असतो आणि आता दुष्यंत आणि कृष्णा दोघांचंही तोंड पडतं. पूजा हे सगळं काही लपून बघत असते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.